कुठल्या कुठल्या फोनचे तुमच्याकडे चार्जर? कोणते फोनचे येतात, आयफोन येतात, हे येतात. चार्जर ज्याचा मोबाईल त्याचं चार्जर. ध्यानात कसं ठेवता याचा मोबाईल त्याला आणि त्याचा मोबाईल त्याला असं? नंबर लावलेले आहेत. हे जे बोर्डावर नंबर दिसतात हे पूर्ण नंबर लावलेले आहेत. पहिल्या चहाचं हॉटेल होतं, चहाचं करीत करीत ही मोबाईलची सुविधा कुठं मिळत नव्हती, कुठं हे होत होती. म्हणून सुचलं की बाबा आपण काहीतरी उद्योग म्हणून तुमच्या डोक्यात आलं की फार अडचण होती वारकऱ्यांना, आपण हे केलं पाहिजे. येण्यात पण पाणीच नाही पडलं अजून. कधीपासून नाही फोन केला गावाकडे? फोन तसं करतो तर चार्जिंग संपली की लाईट होती, हे झालं की. कुठला फोन आहे तुमच्याकडे? आपलं हे आहे ते रेल्वेचं आहे. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी. आपण गेल्या शेकडो वर्षापासून पंढरपूरच्या वारीबद्दल ऐकलेलं आहे आणि पंढरपूरची वारी आपल्या आजोबा पंजोबा गेल्या अनेक पिढ्यापासून आपण पाहतोय. तुकोबा ज्ञानोबा यांनी या वारीची परंपरा सुरू केली. मात्र आता जेव्हा 2026 मध्ये आपण बोलतोय किंवा हे सगळं चित्र वारीचं पाहतोय तर एक डिजिटल टच आहे या वारीला आणि प्रत्येक वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका आहे, वर गांधी टोपी आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, गळ्यात माळ आणि टाळ आहे. हरिनामाचा जयघोष करत जातात. मात्र कुठेतरी सेल्फी मारताना आपल्याला ते वारकरी दिसत आहेत. त्यामुळे स्मार्टफोन सगळ्या वारकऱ्याकडे जवळपास आपल्याला पाहायला मिळतोय. मग आता वारीत आल्यानंतर नेटवर्क नसतं, अनेक अडचणी असतात. चार्जिंग कुठं करायची मोबाईलची हा एक मोठा प्रश्न असतो. तर चार्जिंगची व्यवस्था काही ठिकाणी सरकारच्या गाड्या आहेत, शासनाने ही सोय पुरवत आहेत, तर काही ठिकाणी याचा सुद्धा एक व्यवसाय झालेला आहे. आता मी सध्या फलटणच्या पालखी तळावर बसलोय आणि या ठिकाणी वारकरी चार्जिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि चार्जिंगची सोय सेवा पुरवणारे एक दुकानदार आहेत. एक त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यांच्याशी बोलतो सुरुवातीला आणि नंतर वारकऱ्यांकडे येतो. माऊली रामकृष्ण हरी. कसं सुचलं तुम्हाला आता हे असं चार्जिंगचे पैसे आणि हे करावं म्हणून? चार्जिंगचे पैसे याच्यासाठी घेतो आपण, फक्त मोबाईल सांभाळण्यासाठी. माऊलीची सेवा म्हणून करीत असतो. काय हरकत नाही, व्यवसाय म्हणून केलं तरी काही अडचण नाहीये. तुम्ही काहीतरी करताय त्याचे पैसे घेतले तर काय अडचण नाही. किती चार्जिंग पूर्ण केले तर किती पैसे? 20 रुपये. 20 रुपये. आणि सांभाळायचे किती? तेच 20. सांभाळण्याचे, चार्जिंग करून फुल देण्याचे 20 रुपये. 20 रुपये. मग अशी किती चार्जिंग येतात तुमच्याकडे लावायसाठी? भरपूर येतात, पूर्ण भरतात. 56 किती स्लॉट्स आहेत पूर्ण? 56 पिन आहेत. 56 पिन. कुठल्या कुठल्या फोनचे तुमच्याकडे चार्जर? कोणते फोनचे येतात, आयफोन येतात, हे येतात. चार्जर ज्याचा मोबाईल त्याचं चार्जर. ध्यानात कसं ठेवता याचा मोबाईल त्याला आणि त्याचा मोबाईल त्याला असं? नंबर लावलेले आहेत. हे जे बोर्डावर नंबर दिसतात हे पूर्ण नंबर लावलेले आहेत. म्हणजे ज्या नंबरला आपला मोबाईल लावला त्याच नंबरला त्यांना मागायचा, मग हे माऊली त्यांना त्यांचा फोन देणार. बरोबर, टोकन देतात. हा, टोकन देतात. हे काय टोकन? हे असं टोकन आहे. हे आता 35 नंबर. तुमचा मोबाईल हा 35 नंबर लावला. तुम्ही जर टोकन घेऊन आले ते टोकनचा 35 नंबर काढून तुम्हाला देऊ. आदला बदली कधी झाली नाही. किती रुपये मिळतात हो दिवसभरात? दिवसभरात 1001 रुपये मिळतात. तुम्ही कुठून लाईट आणली? लाईट नाही, जनरेटरवर. किती खर्च येतो? खर्च निम्मा उरतो. 1000 रुपये झाले तर 500 रुपये होतात. 500 तेलाला जातात. कुठून कुठपर्यंत तुम्ही हे सेवा पुरवता? आळंदी ते पंढरपूर. तुम्ही मूळ कुठची माऊली? परभणी जिल्ह्याची. एक कधी कल्पना सुचली तुम्हाला की आपण आता चार्जिंगची सुविधा दिली पाहिजे, त्यातून 4 पैसे आपल्याला पण मिळतील? हे सुविधा सुचले 5-6 वर्षापासून. कमी जास्त 30 वर्ष वारी झाली. सुचलं कोणाच्या अशा सुपीक डोक्यातून आली कल्पना की आपण केलं? स्वतःच माऊलीने कृपा दिली, माऊलीने दिलेली डोक्यात. तुम्हाला कधी वाटलं की हे केलं पाहिजे आपण? हे 5-6 वर्षापासून. पहिल्या चहाचं हॉटेल होतं, चहाचं करीत करीत ही मोबाईलची सुविधा कुठं मिळत नव्हती, कुठं हे होत होती. म्हणून सुचलं की बाबा आपण काहीतरी उद्योग म्हणून. तुमच्या डोक्यात आलं की फार अडचण होती वारकऱ्यांना, आपण हे केलं पाहिजे. नक्की काही वारकरी आहेत ते चार्जिंग करण्यासाठी आले. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माली चार्जिंग कुणाला फोन करायचा आहे? आता घराकडे त्याला करावं लागतं ना. माली आता इकडे पण तुम्ही आम्ही हिंगोली जिल्ह्यातले. आता हिंगोलीच्या कुठचा तालुका? वसमत तालुका. काय पेरण्या पाणी गावाकडे? येण्यात पण पाणीच नाही पडलं अजून.
कधीपासून नाही फोन केला गावाकडे? फोन तसं करतो तर चार्जिंग संपली की लाईट होती, हे झालं की कुठला फोन आहे तुमच्याकडे? आपलं हे आहे ते रेल्वेचं आहे. होय, हो समजतो का सगळा फोन? हो समजतो. व्हिडिओ कॉल करता? हो काय काय दाखवलं घरच्यांना व्हिडिओ कॉल करून वारीतलं? यात्रा दाखिली, यात्रा दाखिली, बरं. चल पायी पायी चलता वेळेस दाखिले, व्हिडिओ कॉल किती व्हिडिओ काढले तुम्हाला यात्रेत? खूप काढली सर. खूप काढले. हो. सेल्फी घेतली का? हो सेल्फी पण घेतली. सेल्फी पण काढली. हो हो बरं. किती रुपये आता द्यावं लागतं त्यांना? 20 रुपये द्यावा लागतात. फक्त 20च घेतात ना? हो बर. असं मग पूर्ण वारीमध्ये असे यांच्याकडे चार्जिंग करायची का दुसरीकडे पण सोय होती? नाही कुठेही करायची, दुसरीकडे पण करायची. हो दिवसभर पुरते का? हो पुरती. तुमचा काय अनुभव? किती वेळ चार्जिंग करावं लागते? इकडे एकदाच. होय. आता यांच्याकडे किती वेळ केली चार्जिंग? आता अर्धा घंट्या खाली लावला होता. होय. एकदा फुल गेला तर किती दिवस पुरतो? 2 दिवस. 2 दिवस. कुठला फोन आहे? घरचा. घरचा. काय सगळे आता हे मंडळी जी आहेत ते चार्जिंग करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना किती विचारलं तर त्यांचा तोच प्रॉब्लेम, चार्जिंग नाही म्हणून चार्जिंग करतोय, 20 रुपये द्यावे लागतायत. असा सगळ्यांचा आता हे. तुमचा कुठला फोन? आम्ही याचे गावकरी येतं. गावकरी. हा, याला थोडं सहकार्य करतो. हे बघा काय सहकार्य करतात. येत आता गर्दी असली थोडं लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवायचं फोनवर. हा तुम्ही त्यांच्या सोबत आहेत हा का? ते जे गावकरी आहेत. सोबत आहेत त्यांच्या. काय बदला बदली नाही नव्हते? नाही बदला बदली काय होत नाही. मग काय बोलतात वारकरी आलं की? काय चार्जिंग लावायचं, बिल्ला द्यायचा, 20 रुपये सुट्टी असली सुट्टी घ्यायची, चिल्लर राहते नसते. कधी कोणाकडे पैसेच नसले आणि ऑनलाईन होत नसलं तर काही लावू देता का नाही? मार्कर आहे ना आमच्याकडे, आम्ही मार्कर ना त्याच्यावर बाकी करून 5-10 मिनिटं फुकट लावायचं असलं आता आमच्या हरक्यांना सुट्टेच नाही. लाव देतो ना तसं काय. लावून देतो. हो. वारीच्या वाटेवर एक वारी तर आहेच, पण एक मोठं अर्थकारण आहे. ज्या गावात वारीचा मुक्काम असतो त्या गावात दुकानं लागतात, जत्रा भरते आणि ही जत्रा ही पंढरपूर पर्यंत चालू राहते. असे अनेक वारकरी आहेत की ते आळंदीला आपला व्यवसाय सुरू करतात वारीसोबत, ते पंढरपूर पर्यंत जातात आणि वर्षातून हा व्यवसाय ते एकदा करतात आणि त्यावर त्यांचा जो परिवार वर्षभर राहतो किंवा प्रपंच चालतो तो या वारीतून चालतो. असे अनेक व्यवसाय घेत त्यांची ओळख पुढील काही व्हिडिओमध्ये मी करून देईलच किंवा काय व्यवसाय असतील सांगेलच. तुर्तास तरी हा वारीला डिजिटल टच आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातून हा सुरू झालेला व्यवसाय आपण पाहिलेला आहे. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी, वैशिष्ट्यपूर्ण काही गोष्टी दिसल्या तर त्या तुम्हाला नक्की दाखवणार. तुम्ही पाहत राहा लेट्सअप मराठी. विष्णू साना फलटणवरून.